बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केलेल्या निषेध आंदोलनाची। शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजातून निलंबित केले। हे निलंबन मागे घेण्यात यावे याकरिता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकार आणि मुख्यमंत्रींविरुद्ध विविध घोषणाबाजी देण्यात आली। तसेच मुख्यमंत्री यांचा कथित भूखंड घोटाळा प्रकरणावरून लक्ष भरकटून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक मयूर कलाटे, नाना काटे, प्रसाद शेट्टी व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पाहुयात बातमी सविस्तर। आपण पाहतोय की देशाचे प्रथा मोदी सरकारने चालू केली ती आता राज्यात आली आणि जयंत पाटील साहेबांसारख्या सभ्य सुसंस्कृत आणि संयमी नेत्याचं निलंबन केलंय। याचं कारण सातत्यानं मुख्यमंत्र्यांचा भूखंडाचा श्रीखंड निघाला, या सरकारच्या काळातल्या ज्या कंपन्या बाहेर गेल्या, महापुरुषाचा जो अपमान होतोय आणि हे सगळं जयंत पाटील साहेब उद्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात काढतील आणि आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडं करतील। या भीतीपोटी अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, या नेत्यांना जर शांत कसं करायचं म्हणून लोकशाहीचा गळा घोटून राहुल नार्वेकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांचं निलंबन त्यांनी केलं आहे। पण या सरकारनं लक्षात ठेवावं आहे, 8 दिवस जातील, जयंत पाटील पुन्हा येतील आणि रस्त्यावर आणि परत सभागृहात त्या ठिकाणी तुमचं जे काही काम आहे, तुम्ही जे काळे धंदे करताय ते लोकांच्या समोर त्या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही। सर, आपल्या प्रदेशाध्यक्षांचं निलंबन करण्यात आलं अधिवेशनातून, काय मागणी आहे? कालचा प्रकार जर आपण पाहिला, ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने सभागृह चाललं दिवसभर आणि जेव्हा एका विषयामध्ये CBIने क्लीन चिट दिली असताना त्या विषयावरती सत्ताधारी पक्षाचे लोक प्रश्न करत होती आणि सभागृहाचा वेळ वाया घालत होती आणि म्हणून त्या ठिकाणी अजितदादा विरोधी पक्ष सांगत होते की आता तुम्ही आमच्या विरोधी पक्षाला आमचं म्हणणं मांडू द्या आणि त्या ठिकाणी दादांना सांगितलं की भास्कर जाधवांना संधी द्या, परंतु त्यांना संधी ते नाकारत होते आणि त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी तो शब्द उच्चारला। वास्तविक तो शब्द काही चुकीचा नव्हता, परंतु जाणीवपूर्वक जयंत पाटील साहेबांना सभागृहात पुढच्या 7-8 दिवसामध्ये जेवढा काळ अधिवेशन चालेल त्या दिवसामध्ये जयंत पाटील साहेब त्यांना धारेवर धरतील आणि म्हणून त्यांना ते नको होते आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ते केलं। वास्तविक महाराष्ट्रापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी, महागाईचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नावरती त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे। अधिवेशन कशासाठी तर त्या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं होतं, परंतु ज्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे ते विषय त्या ठिकाणी चर्चेला येत नाही आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा पद्धतीचं काम निर्मित करतात। वास्तविक सीमा प्रश्नासारखा अतिशय महत्त्वाचा विषय पेटलेला असताना त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातली कुठलीही भूमिका हे राज्य सरकार घेत नाही आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या लोकांनी केलं आहे आणि आज जे जयंत पाटील साहेबांचं जे काही निलंबन झालं या गोष्टीला आम्ही तीव्र तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी मांडण्यासाठी ते हिवाळी अधिवेशन आहे। त्या राज्यातील आमदार त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये सामील होतात आणि आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी ते हिवाळी अधिवेशन असते। परंतु अशा ठिकाणी जर साहेबांना जर आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी साहेब सांगत असतील आम्हाला बोलून द्यावं, तर ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोलून न देत असेल तर मला वाटते स्वातंत्र्य मिळालं म्हणून ही लोक सत्तेच्या ह्याच्यामध्ये स्वैराचार करायला लागले की काय असं आम्हाला वाटतं। खरं तर आमची खरी अशी मागणी आहे की जयंत पाटील साहेबांनी जे काही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी बोलले ते प्रश्न पहिले सोडवले गेले पाहिजेत आणि तुम्ही जो विषय मांडताय, जो विषय लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय, बेरोजगारी आहे, दुष्काळ आहे, जे काही विषय लोकांचे आहेत, महागाई आहे, असे विषय जे लोकांचे आहेत ते सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही वेगळ्या विषयावरती लोकांचं अट्रॅक्शन करून लोकांना भरकटलेल्या ठिकाणी घेऊन जाऊन दिशाभूल करण्याचं काम ही सत्ताधारी मंडळी करत आहेत असं आम्हाला म्हणायचं आहे। आमची एवढीच मागणी आहे की लोकांच्या विचाराने वागलं पाहिजे। कुठंतरी संस्कृत आणि संस्कार हे लोप पावत चाललेले आहे, लोकशाही जाऊन हुकुमशाही येते आहे, ही कुठंतरी थांबली पाहिजे।